नमस्कार मैत्रिणींनो. लिटिल स्टेप बेबी केअर गर्भसंस्कार या आमच्या मराठी चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चौथा महिना गर्भावस्थेतील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा काळ. या महिन्यात बाळाची हालचाल सुरू होते आणि आईला पहिल्यांदा बाळाची उपस्थिती जाणवते. चला पाहूया या महिन्यात काय बदल होतात आणि आईने कोणती काळजी घ्यावी. या महिन्यात बाळाची हाडं आणि स्नायू मजबूत होतात. बाळाच्या हातापायांची हालचाल सुरू होते. बाळाचं हृदय आता नियमित धडधडतं आणि आईचा आवाज बाळाला ऐकू येऊ लागतो. हा काळ बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासाचा पाया आहे. आईने दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी शांत संगीत किंवा गर्भसंस्कार मंत्र ऐकावे, कारण आईचे विचार, भावना आणि वातावरण बाळावर थेट परिणाम करतं. यात तुम्ही ओम गर्भपालकाय नमः हा अगदी साधा सुद्धा मंत्र म्हटला तरी चालेल. मंत्रोच्चार करताना मन शांत ठेवा आणि बाळाशी संवाद साधा. बाळ तुमचं प्रत्येक विचार आणि भावना अनुभवत असतं. या महिन्यात पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. दूध, तूप, सुकामेवा, ताजी फळं आणि हिरव्या भाज्या रोज आहारात असाव्यात. तिखट, तेलकट आणि जंक फूड टाळा. रोज भरपूर पाणी प्या आणि पचन नीट ठेवा. संतुलित आहार म्हणजेच बाळासाठी सर्वोत्तम औषध. हलकं चालणं, श्वासोच्छवास व्यायाम आणि ध्यान दररोज करा. पण कोणताही व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका. या काळात काही महत्त्वाच्या चाचण्या कराव्या लागतात, जसं की ॲनोमली स्कॅन, हिमोग्लोबिन आणि शुगर टेस्ट. दर महिन्याला डॉक्टरांकडे ही तपासणी करा. डाव्या बाजूने झोपा, कारण यामुळे बाळाला रक्त आणि पोषण चांगलं मिळतं. रोज ध्यान करा, सुंदर विचार करा आणि गोड संगीत ऐका. आईचा आनंद म्हणजेच बाळाचं आरोग्य. तुम्हाला बाळाची पहिली किक कधी जाणवली? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्या आयांना पण तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल आणि त्यांना पण एक ॲडिशनल माहिती होईल. महिन्यानुसार माहिती व गर्भावस्थेतील काळजीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करा. तोपर्यंत निरोगी राहा, पॉझिटिव्ह राहा.